नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी हनुमंत भोसले. आज मी आपल्याशी एका सामाजिक विषयावर चर्चा करणार आहे आणि तो सामाजिक विषय आहे आपल्या परिसरात, विशेषतः बीड जिल्ह्यात किंवा मराठवाड्यात आणि इतरत्र संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला समाज, एक जाती समूह म्हणजेच वंजारा किंवा वंजारी समाज. हा विषय मी निवडण्याचं कारण आहे, काही संदेश मला याच्यातून आपल्याला द्यायचा आहे. तसे आपला देश, मी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजाचं प्राबल्य आहे. अगदी बीड जिल्ह्यात देखील मराठा समाजानंतर वंजारी समाज हा मोठ्या संख्येनं आहे आणि त्यामुळं या समाजाच्या सानिध्यात ज्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यावर मी आज टिप्पणी करणार आहे. खरं तर या समाजाचं अस्तित्व अगदी पहिल्या याच्यात बघितलं तर आपण बघितलं असेल की OBCमध्ये पुन्हा NT या क्षेत्रात हा समाज आहे सध्या आणि त्यामुळं या समाजाचं जे अस्तित्व होतं ते थोडंसं OBC किंवा इतर मागासवर्गीय समाजातील या क्षेत्रामध्ये त्याचंही खरं तर या समाजातही पहिल्यापासून एक चांगलं शिक्षण किंवा हे मिळत आलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळात अगदी बाकीच्या बरोबरच याही समाजाची अनेक क्षेत्रात पिछेहाट झालेली होती. या समाजानं खरं तर राजकीय क्षेत्रातही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखा देशा पातळीवरचा एक नेता दिला आणि त्याच्यानंतर या समाजातून इतरही क्षेत्रामध्ये अगदी प्रशासकीय असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे लोक आज सेवारत आहेत. कोणी निवृत्त झालेले असतील पण आहेत. विषय माझा हा आहे की प्रगतीकडे जाताना एखादा समाज जो प्रयत्न करतो ते खरं तर आज मला अधोरेखित करायचं आहे. ते कशा प्रकारे नीट समजून घ्या, कारण कुणी या गोष्टीला सहज जर समजत असेल तर ते त्यांची विचारधारा आहे, परंतु मला जे अधोरेखित करायचं आहे ते आपण नीट समजून घ्यावं. सध्या बीड जिल्ह्यामध्ये या समाजाचं विशेषतः केज तालुका आणि परिसरामध्ये राहताना दैनंदिन जीवनात मी जेव्हा अवलोकन करतो तेव्हा एक मेहनती समाज म्हणून या समाजाकडे पाहिलं जातं. ऊसतोड कामगारामध्ये सगळ्यात जास्त संख्या असलेला हा समाज आहे. मी हे का सांगतोय? कारण आज या समाजातील जे शिक्षणाचं प्रमाण आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. हे त्यांना कोणी वेगळं प्रबोधन केलं नाही, वेगळं काही त्यांना कोणी सांगितलेलं नाही. आता बऱ्याच वेळा असंही होतं आहे की या समाजाची प्रगती नेहमी राजकारणाची जोडली जाते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब होते तेव्हा त्यांनी नक्कीच, जेव्हा ते गृहमंत्री होते तेव्हा या समाजाला काहीसा हातभार लावलेला आहे, हे आपण नाकारू शकत नाही. ते एक समाजाप्रती असलेलं कर्तव्य त्यांनी त्यावेळेस केलं, पण त्यानंतर राजकारणानं या समाजाला फार काही दिलेलं नाही आणि मग ही जी वाटचाल चालू आहे, पण समाज मात्र राजकारणाशी जोडून राहतो. योगायोगानं या समाजानं विशिष्ट राजकीय पक्षाबरोबर आपली विचारधारा किंवा एक अस्तित्व जोडल्यामुळं तो एक विशिष्ट पक्ष किंवा राजकारणाचा मतदार आहे असं मानलं जातं. ठीक आहे, ते एक व्यक्तिगत लोकशाहीतील बाब आहे, परंतु त्याचा फायदा या समाजाला फारसा झाला असं मला कधीच वाटत नाही. याचं कारण आहे, आज जेव्हा मी बघतो किंवा आम्ही सर्व पाहतो आपण की या समाजातील असंख्य मुलं हे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढं गेलेले आहेत. आता याचा अर्थ असा नाही की त्यांना आरक्षण भेटलं खूप मोठं, कारण सध्या आरक्षणाचा वाद महाराष्ट्रात सुरू आहे. ठीक आहे, 2% 3% आरक्षण, 2%च मला वाटतं NTमध्ये आरक्षण आहे त्यांना आणि त्याच्यामुळं तेवढ्या आरक्षणावर सगळी एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं बाहेर पडतात हे आपण म्हणजे केवळ आरक्षण हे त्याला कारण आहे असं काही मानू शकत नाही. मला वाटतं नॅचरल ब्रिलियन्सीमधूनही अनेक मुलं ओपन कॅटेगरीमधूनसुद्धा पुढं जाताना दिसत आहेत. याचं कारण मी आपल्याला सांगतो आहे की जीवाची वाडी एक गाव आहे छोटं, या गावातून कित्येक डॉक्टर बाहेर पडलेले आहेत. अशीच केज तालुक्यात अनेक गावं आहेत ज्या गावातून मोठ्या प्रमाणात हे मुलं शिक्षण घेऊन आता बाहेर पडू लागलेले आहेत. परवा एका ठिकाणी बघितलं असेल आपण, सारणी आणि सांगवी या गावामध्ये मोठे कंटेनर्स वाहणारे 200 ते 400 कंटेनर्स, 400हून अधिक कंटेनर्स, पण त्या दिवशी मला असतं 200 ते 250 खास एकत्र खास पूजेसाठी एकत्र आणलेले होते. मला वाटतं दिवाळीच्या काळामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी.
तर आपण लक्षात घ्या, हे पुढं आलं ते दिसलं, असंच हा समाज प्रगती करत आहे. आणि ठीक आहे, जे वरिष्ठ मागील लोक आहेत त्यांच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होतं, परंतु अलीकडच्या पिढ्या शिक्षणातून पुढं चाललेल्या आहेत. म्हणून मला एक वाटतं, या समाजानं जे शिक्षणाकडे लक्ष दिलेलं आहे, ऊसतोड करत असतील, काही तिकडं करतील, पण मुलांना मात्र एज्युकेशन देतील. मी बघितलं, माझ्याकडेही छोटंसं एक काही मुलींना थांबण्यासाठी एक वसतिगृह आहे. त्या ठिकाणी 18 मुलींची फक्त क्षमता आहे, परंतु त्यामध्ये 12 किमान ह्या आमच्या वंजारी समाजाच्या असतात. मी हे का सांगायलो पुन्हा एकदा लक्षात घ्या, इतकं शिक्षणाप्रती हा समाज दक्ष आहे किंवा शिक्षणाप्रती एवढी जागृत आहे. आणि हेच बाकीच्यामध्ये आपल्याला असताना दिसत नाही कदाचित. आणि कारण का, जितकं जास्त प्रमाण असेल तितकं यशस्वी होण्याचं प्रमाण अधिक राहतं. इथल्या जेव्हा शाळेमध्ये आम्ही जातो वेगवेगळ्या, अगदी इथली एखादी उदाहरणं दाखल घ्यायची, जर विवेकानंद शाळेत जर गेलात तर तिथं नक्कीच 60% सरासरी इतर समाजाच्या तुलनेमध्ये ही मुलं या समाजाची असतात. आणि ज्या वेळेस गुणवंताचे सत्कार होतात त्याच्यातही या समाजाची गुणवत्ता थोडी अधिक आहे. मला हे सांगायचं की स्पर्धेतून होत आहे. इतरांनीसुद्धा हे पाहिलं पाहिजे. असं का होतं आहे? कारण जर आपण फक्त हेवा करत राहिलो, द्वेष करत राहिलो तर काहीच हाती लागणार नाही. खरं तर स्पर्धा केली पाहिजे. आता यांना सांगणार कुणी आहे का? राजकीय नेते यांच्या गावात जाऊन सांगतात का तुम्ही शिका म्हणून? अजिबात नाही. त्यांना वेगळं काही सांगितलं जातं का? अजिबात नाही. तर ही मुलं स्वयंप्रेरणेनं पुढं चाललेली आहेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याला कुठल्या राजकारणाची जोड नाही आहे, कुणाची नाही आहे. फक्त स्वयंप्रेरणेनं समाज पुढं चाललेला आहे. त्यांचे आईवडील किती कष्ट करून मुलांच्या शिक्षण, उच्च शिक्षणासाठी हवा तेवढा पैसा खर्च करत आहेत, योग्य ठिकाणी खर्च करत आहेत. त्यामुळं या समाजातून मुलं बाहेर पडण्याची संख्या अधिक आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. केवळ टीकाटिप्पणी नावं ठेवून काही होणार नाही. कारण जोपर्यंत आपण सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही. काही नाही म्हणत. आणि विशेष म्हणजे इतर क्षेत्रातही मुलं वळतात. पोलीस भरती असेल, तुम्हाला रस्त्यावर धावताना याच समाजाची अधिक मुलं दिसत आहेत. याच्यामुळं मी असं म्हणेन, खरं तर हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, मी जे सांगतोय या एखाद्या समाजाचं कौतुक करतोय किंवा त्यांचाच उदो करतो असं न समजता, इतरांनीसुद्धा जर पुढं जायचं असेल तर हीच प्रणाली वापरली पाहिजे. तेव्हा तुम्ही पुढं जाल. केवळ कोणाला नावं ठेवून, द्वेष देऊन काही होऊ शकणार नाही. आणि म्हणून, कारण बऱ्याच दिवसापासून माझा हा विचार होता की ही गोष्ट सामाजिक स्तरावर चर्चेला गेली पाहिजे की असं का होतं आहे. आणि हे माहिती आहे सगळ्यांना की या समाजातील मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये आता खूप म्हणजे गुणवत्तेतही अग्रेसर आहेत आणि नोकऱ्या किंवा इतर ठिकाणी अग्रेसर आहेत. मी पुन्हा सांगतो, याला राजकारण किंवा त्यांचं आरक्षण हे फक्त कारणीभूत आहे असं कोणी समजू नये. मी पुन्हा सांगतो, यामध्ये प्रयत्न, परिश्रम आणि जिद्द, चिकाटी या गोष्टी या समाजातील मुलांनी स्वीकारलेल्या आहेत. त्या इतरही आमच्या बाकी बहुजन समाजातील मुलांनी स्वीकाराव्यात आणि त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करावा. यश नक्की मिळतं. जे प्रयत्नशील आहेत ना, ज्यांना जिद्द आहे आणि काहीतरी करायचं आहे, यांच्यासाठी स्काय इज लिमिट. खूप विशाल जग आहे. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे ते मिळू शकतं. फक्त तुमचे प्रयत्न कमी नाही पडायला पाहिजे. शिक्षण आवश्यक आपण घेतलं पाहिजे. मी सांगितलं, शिक्षणाचा फायदा किती होईल न होईल, परंतु या समाजातील मुलं त्या टार्गेटपर्यंत, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू लागलेले आहेत. तसं इतरही मराठा समाज असेल किंवा इतर बहुजन समाजातील मुलांनीही या मुलांचं मित्र म्हणून अनुकरण केलं पाहिजे. ते नेमकं काय करतात त्यांना फॉलो करावं आणि त्यांच्यासारखं यश आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा. तर आपोआपच संपूर्ण आपला समाज विकासाच्या दिशेनं वाटचाल करू शकेल. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.